संतांकडे एवढं सामर्थ्य होतं, तरी कधी समाजाला त्यांनी त्रास दिला नाही. कारण माऊली ज्ञानोबरायांचे वडील जाऊन, आई वडील जाऊन वर्ष पूर्ण झालंय. दिवाळीचा सण जवळ आलाय आणि दिवाळीचा सण जवळ आल्याबरोबर सिद्ध बेटामध्ये त्या झोपडीच्या बाहेर सोपन काका रडत बसले. विचार करत होते, 1 वर्ष झालं आई बाबा जाऊन. मागच्या दिवाळीला आई बाबा घरी होते. गोडधड आम्हाला खाऊ घातलं होतं त्यांनी. लोकांच्या दरवाज्यासमोर फटाके वाजतात, घरं सजलेले. पण आईबाप निघून गेले, आपल्याला कोण कपडे देणारे, आपल्याला कोण गोडधड खायला देणारे. म्हणून सोपन काकाच्या डोळ्यात पाणी आलं. झोपडीच्या समोर बसलेले छोटीशी मुक्ताई जवळ आली आणि जवळ आल्याबरोबर सोपन काकाच्या डोळ्यात पाणी बघितलं. मुक्ताई म्हणली, काका काय झालं रडायला? बघा, जीवनामधली ज्याची आई निघून गेली ना, पण आई निघून गेल्यावरती खऱ्या अर्थानं जीव लावणारी दुसरी कोणी आई असेल ती म्हणजे आपली बहीण असते, एवढं लक्षात ठेवा. म्हणून ती छोटीशी 4च वर्षाची मुक्ती, तिने भावंडापेक्षा लहानी आहे, पण इतकी समजूत, इतकी समजदार होती. सोपन काकाचे डोळे पुसायला लागले. काका काय झालं रडायला, का रडतायत? सोपन काका म्हणत होती, मुक्ता अगं मागच्या दिवाळीला आई बाबा होते का? या दिवाळीला आपल्याला कोण खाऊ घालणार आहे? गोडधड खायला काही नाही, लोक भिक्षा देत नाही. आणि छोटीशी मुक्ता म्हणली, काका कशाला काळजी करते, मी घालते ना खाऊ तुम्हाला. मी गावातून मांडेचं खापर घेऊन येते, माझ्या हाताने मी तुम्हाला मांडे करून घालते. काका अर्ध का रडू? सोपन काका ढायमुकडून रडायला लागले. मुक्ता म्हणली, काका मी मांडे खाऊ घालते. मुक्ता गावात गेली, कुंभारवाड्यामध्ये. आणि गावात गेल्याबरोबर कुंभारवाड्यातून खापर घेतलं आणि खापर घेऊन निघणार तेवढात विशोबा खेचर नावाचा सद्ग्रस्त समोर उभा राहिला मुक्ताच्या. मुक्ते, तुला म्हटलं होतं ना गावात यायचं नाही, का आली गावामध्ये? आमचं गाव बाटवलं सगळं. संन्यासीची कार्डे कशा करता गावात येत आहेत? आणि त्या मुक्ताईनं ते मांडे भाजण्याचं खापर स्वतःच्या फ्रॉकच्या आड असं लपवलं. विशोबा खेचर नावाच्या सद्ग्रस्ताने ते बघितलं. मुक्ताईच्या हातातलं ते खापर हिसकावून घेतलं, जमिनीवरती आदळलं, फोडून टाकलं. तर ते मुक्ताला नाही दिलं खापर. ते 4 वर्षाची मुक्ता रडत रडत सिद्ध बेटामध्ये पळतच गेली आणि रडायला लागली. माऊली ज्ञानोबरायाने मुक्ताकडे बघितलं, काय झालं ग मुक्ती, रडायला तुला? आणि मग मुक्ताई सांगायला लागली, दादा सोपन काकाला मांडे खायचे होते, माझ्या काकाला इच्छा झाली आज मांडे खाण्याची. गावात खापर आणण्याकरता गेले,